तो आपल्याला खेळताना पाहायला मिळेल या मॅच मध्ये पुन्हा एकदा प्लेयरचा संघ आहे नावाची याही चर्चा राहिली सातत्याने। दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर अष्टविनायक विरार इम्प्रेसिव्ह कामगिरी करून आलेला हा संघ मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। दोन्ही धडाकेबाज बॅट्समन मैदानावरती दाखल झाल्यात। एका बाजूला आपण पाहिलं तर अनिकेत आणि दुसऱ्या बाजूला गोल्डी, सौरभ गोल्डी या नावाने प्रसिद्ध आहे आणि गोलंदाजी मार्क्सवरती पहिलं षटक घेऊन मैदानावरती येतात मनीष। संघाच्या वतीनं पहिलं षटक निर्णायक षटक असणार आहे। पहिलं षटक मैदानावरती सुरुवात, गोलंदाज मनीष। पहिला चेंडू मात्र आपण पाहिलं हलक्याने खेळला गेलाय, ड्राईव्ह केला गेलाय। एक धाव मात्र मैदानावरती कंप्लीट होत आहेत सिंगलनं। धावसंख्या धाव फलकावरती एक धाव। गोलंदाज पुन्हा एकदा मैदानावरती रेडी। अष्टविनायक विरार वर्सेस प्लेयर्स चालू असलेला मॅच। बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, बॉलला मात्र ड्राईव्ह केला गेलाय। एक धाव मैदानावरती पूर्ण होतात। एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 2 धावा। क्षेत्ररक्षण करणारा संघ जर आपण पाहिला तर प्लेयर्स, बॅटिंग करणारा संघ जर आपण पाहिला तर अष्टविनायक विरार। गोलंदाज या षटकातील तिसरा बॉल घेऊन बॅकफुटला गेले, मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये फलंदाजाला परतावायला गेल तंबूच्या दिशेने। विकेटचं पतन, गॉन। तीन बॉलचा खेळ संपला गेला। धावा धाव फलकावरती 2 धावा, 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतात। उर्वरित 3 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहेत। मिकी माऊस दोघेही खुश आहेत, एकमेकांच्या पाठीमागे ते दोघेही फिरत आहेत। 3 बॉलचा खेळ मैदानावरती अजूनही बाकी आहे। गोलंदाज रेडी, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण चेंडू वळतो, धावचीची संधी मैदानावरती फड लावल्या। तिथून मात्र पंचांचा बोट हवेमध्ये, फलंदाज बाद। धावचीच्या स्वरूपानं आणखीन एका विकेटचं पतन, गॉन। चार चेंडूचा खेळ संपला गेला। धावा धाव फलकावरती 2 धावा, 2 गडी बाद। बॅटर मैदानाच्या बाहेर जात असताना पाहायला मिळत आहेत। धावचीच्या स्वरूपानं रनआउटच्या माध्यमातून बाद झाल्यात। चेंडू देखील मैदानावरती संपला गेला। षटकातील विचार केला तर जवळपास 4 बॉलवरती 2 धावा, 2 गडी बाद। स्ट्राईक एंडवरती बॅटर दाखल होतोय मिस्टर प्रतीक। बॅकफुटला गेले, पुन्हा आता चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, हलक्याने बॉलला खेळला गेलाय। सिंगलनं आता मैदानावरती काम चालवण्याचा प्रयत्न करतायत। माहित आहेत मोठे फटके नाही आहेत, विकेटी गमावल्यात लवकर, मग त्यामुळे परिस्थितीनुसार आता मैदानावरती बदलायचं आहे। धावा 3। पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह केला, प्रयत्न मैदानावरती झाला होता डायरेक्ट हिट करण्याचा। ओव्हर क्रमांक मैदानावरती 1 चा खेळ संपला गेलाय। धावा धाव फलकावरती 4, मैदानावरती विकेट गमावल्या 2, ओव्हर अजूनही मैदानावरती असतील 3। तोपर्यंत घेऊयात एक छोटासा ब्रेक, ऐकूयात संगीत। चालू असलेल्या मॅच आपण पाहतात प्लेयर्स संघ तिथून खेळताना पाहायला मिळतो अष्टविनायक विरार सोबत। ही मॅच मैदानावरती आपण पाहू शकतो। धावा धाव फलकावरती लगावल्या गेल्यात। आफ्टर 1.1 ओव्हर्स 6 रन, 1.2 ओव्हर्स 1.2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा आहे 6। 1 बॉल की 2 बॉल? एकच बॉल झालाय। चांगला बॉल पुन्हा मैदानावरती पाहायला मिळाला। मोठा फटका खायचा होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला। सरळ चेंडू मात्र विकेट किपरच्या हातामध्ये निघून गेलाय। निर्धाव चेंडू आलाय। धावसंख्या धाव फलकावरती रोखली गेल्यात। 2 बॉलचा खेळ संपला, धावा आहेत 5। पुन्हा एकदा आपण पाहिलं तर आता लेगस्टंपच्या बाहेर पंच वळतात। परशुराम पाटील गंभीर सर व्हाईट बॉलचा इशारा करतायत। आज मनीष गरत मला कुठे दिसले नाही डीजे ऑपरेटिंग मध्ये, पण सध्या पंचांच्या माध्यमातून आहे। 6 धावा, 2 गडी बाद। यावेळी आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन पुन्हा स्लॅश करण्याचा प्रयत्न, बॉलला कळला गेला। डिक्लेरेशन झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय। 1 धाव मात्र मैदानावरती मिळाली। एका धावेने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 7,
मैदानावरती विकेट गमावल्यात 2, चेंडू फेकून झाल्यात 1.3. यावेळेचा बॉल आपण पहिला पुन्हा मात्र कळण्याचा प्रयत्न, चेंडूला मात्र ढकलून दिलाय. ड्राईव्ह करत असताना डिक्लरेशन झोन मध्ये चेंडू मात्र आपण पहिला तरी ट्रॅव्हल झालाय. धावा फलकावरती 8 वरती 2 गडी बाद. 1.4 चेंडूचा खेळ संपला गेला. 2 बॉल मैदानावरती बाकी आहेत. अष्टविनायक विरार वर्सेस प्लेयर्स चालू असलेली सेमीफायनल नंबर 2 ची मॅच. पुन्हा एकदा बाकपूरला जाऊन स्लॅश करण्याचा प्रयत्न. एक धाबीने आता मात्र काम पुढे चालवण्याचा प्रयत्न दोन्ही बॅटर करतायत. एका बाजूने प्रतीक, दुसऱ्या बाजूने तुषार. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 9 धावा 2 गडी बाद. शेवटचा बॉल असेल. गोलंदाज पुन्हा रेडी सिद्धार्थचा हा बॉल आपण पाहिला तर आता मात्र लेक्शमच्या बाहेर चाललाय. पंच परशुराम पाटील गंभीर सर बोलतायत. व्हाईट बॉलचा इशारा करतात. अतिरिक्त स्वरूपाची धाव मात्र बहाल केली गेल्यात. धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकादरम्यान. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला गेला. इथून मात्र षटकाचा खेळ संपला गेला आहे. 2 ओव्हरचा खेळ मैदानावरती होतोय समाप्त. धावा फलकावरती आहे 10. एक ब्रेक मध्ये संगीत आणि संगीतानंतर पुन्हा चर्चा होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये या मॅचची. Two overs, 10 run loss of 2 wicket. 10 धावा 2 गडी बाद. प्रतीकच्या बॅट मधून धावा पाहिल्यात. तुषारच्या बॅट मधून धावा पाहिल्यात. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. पुन्हा एकदा मैदानावरती गोलंदाज रेडी होत आहेत. षटक संपलं गेला. 2 षटकाचे खेळ संपला. 10 धावा 2 गडी बाद. तिसरं षटक मैदानावरती मार्गस्थ. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहिलं तर गोलंदाज दाखल होत आहेत. शिव आल्यात मैदानावरती. आपल्याला शिव पाहायला मिळतं तिसरं षटक घेऊन. ज्यांच्या नावाने आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार मिळालेले आहेत ते आदरणीय निलेशजी दशरथ पाटील साहेबांच्या व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. ध्रुव निलेश पाटील यांच्या नावाने ते आपल्याला जर्सी मिळालेले आहेत. मोरेगावचे आहेत. ते सध्या आपल्या व्यासपीठावरती पोहोचतात. वेलकम, आपलं सहर्ष स्वागत आहे मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024 मध्ये. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावचीची संधी. डायरेक्ट हिट असतं तर खिताबी बॅटरला परतावं लागलं असं, पण डायरेक्ट हिट नाही झाला. धावा 1 ने वाढले गेला. धावसंख्या धावफलकावरती 12. 12 लॉस ऑफ 2 विकेट. अष्टविनायक विरारचा संघ रिप्ले ऍक्शन रिप्ले पहा. किंचितचा बॉल अगदी स्टंपच्या बाजूने निघून गेलाय. धावा धावफलकावरती 12 धावा आहेत. पुढचा बॉल. आता नक्की करायचं तरी काय होतं नाही समजलं, पण वेगळं काहीतरी करायचं होतं. गोलंदाज शिवला. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात मात्र 13 धावा 2 गडी बाद. षटकातील पुढचा बॉल पुन्हा शिव. बॅकफुटला गेले. ड्राईव्ह केला. हलक्या चेंडूला कळला गेला. अमित चेंडूवरती वेगाने पुढे आल्या. बॉलला अडवलंय. एकच धाव पुन्हा मैदानावरती पाहायला मिळेल. धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतात 14 वरती 2 विकेट्स आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. षटकातील बॉलचा खेळ संपला गेलाय. 3 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी आहेत. शिवचा पुढचा बॉल. बॅकफुटला गेले. मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू बॅनरला हिट होतोय. चेंडू निघून गेला. सोल सीमा पार. मिळतो धावा 4. दर्जेदार चौकार. पुण्यात मात्र आपण पहिला चेंडूला कळण्याचा प्रयत्न. आता माहित आता परिस्थिती आपल्या बाजूने आलाय. इथून आता ज्या धावसंख्येला करायचं होतं, जिथून ज्या रणनीतीने चालायचं होतं, ते धावसंख्या आता मैदानावरती आलाय. धावसंख्या धावफलकावरती 19. 2 गडी बाद. शेवटचा बॉल मैदानावरती असणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल कशा प्रकारे असेल पुन्हा पाहण्यासारखा आहे. शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू मात्र निघून गेलाय. सीमा पार आलेला कणकणीत दणदणीत टकाटक चौकार. थँक्यू. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या.
23 धावा धावफलकावरती लगावल्यात. बॅटिंग करणारी टीम अष्टविनायक विरारचा संघ मैदानावरती आपण सध्या घडीला पाहताय. ऍक्शन रिप्ले पा स्क्रीनवरती कशा प्रकारे काय चित्र घडलं होतं. बॅकफुटला गेले, मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, बरोबर अगदी बॅनरच्या बाजूने बॉल मात्र निघून गेला सरळ सीमारे शपाल, जिथे MPL चा बॅनर आहे मनवेलपाडा प्रीमियर लीगचा, त्या बॅनरच्या बाजूने बॉल निघून गेला. चौकार. धावा धावफलकावरती 23. लॉस ऑफ 2 विकेट. शेवटचा षटक गोलंदाज मैदानावरती रेडी. समीरचा पहिला बॉल आपण पाहिला तर आता पंच मात्र सांगतात लेग बाईस. बॉल पायाला स्पर्श होऊन जातो, त्यामुळे पंचाने लेग बाईस सांगितलंय. लेग बाईसच्या माध्यमातून धावा धावफलकावरती मिळतात, त्या मात्र जाऊन पोहोचतात 24 धावा. जिंकेल तर फायनल मध्ये दाखल होणार आहेत. फायनल मध्ये दाखल होणारा संघ आपण तर दुर्गेश इलेव्हन, रेहान दुर्गेश इलेव्हन अर्नाळचा संघ जाऊन पोहोचलाय. त्यांच्यासोबत कोण खेळेल काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहेत. गोलंदाजी मार्क्सवरती गोलंदाज पुन्हा रेडी. समीर फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे तिथून मात्र आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण सिद्धार्थ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्वाचा खेळाडू सिद्धार्थ याच्याकडे देखील पाहिलं जातं या संघामध्ये. धावा धावफलकावरती 24, 2 गडी बाद, 3.2 चेंडूचा खेळ संपलाय. षटकातील पुढचा बॉल. गोलंदाज पुन्हा रेडी आहेत. बॅटर मैदानावरती रेडी होतील. प्रतीक, आतापर्यंत प्रतीकने चांगला खेळ दाखवलाय. तो प्रतीक पुन्हा स्ट्राईक एनवरती फटका खेळलाय. कॅपमध्ये सरळ चेंडू मात्र निघून जाईल का, परंतु क्षेत्ररक्षक एफर्ट पुन्हा एकदा मैदानावरती लावले. सुंदर क्षेत्ररक्षणाचा दर्जा मैदानावरती पाहायला मिळतोय. निर्धाव संघाच्या मात्र आपण प्रयत्न, क्षेत्ररक्षकाला बॉल अडवलाय, तिथून फेक झालाय, फलंदाज बाद होईल. विकेटचं पतन. गॉन. शेवटचे 2 चेंडू आहेत. या षटकामध्ये धावा रोखल्या समीरनं. काय गोलंदाजी केलंय. डॉट विकेट. पहिल्या बॉलवरती लेग बाईस. पुन्हा त्या बॉल अडवला गेला, फेकी झालाय, परंतु फेकी थोडीशी वाईडी झालाय. एक धाव मात्र मैदानावरती मिळालाय. धावसंख्या धावफलकावरती अष्टविनायक विरार संघाची 25. या षटकामध्ये धावा आल्यात फक्त आणि फक्त 2. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 2 धावा आल्यात. शेवटचा बॉल मैदानावरती निर्णायक आहेत. समीर पुन्हा त्या मैदानावरती रेडी. स्ट्राईक एनवरती पुन्हा बॅटर रेडी आहेत. शेवटच्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र फील्ड केला गेला, बॉलला फेकी केलाय. एक धाव मात्र मैदानावरती पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लगावल्या गेल्यात, त्या मात्र 26 करायच्यात मैदानावरती. 27 धावा या दुसऱ्या इनिंग मध्ये 27 धावा कशा प्रकारे बनवल्या जातील ते आपण पाहणार आहोत. तोपर्यंत एक छोटासा ब्रेक येणार, परंतु कॅमेरामध्ये सध्या जर पाहिलं काही जण बिल्डिंग मध्ये आहेत, बिल्डिंग मधून या मॅचचा आनंद घेतात. आता पहा, काही फर्स्ट फ्लोअरला आहेत, काही सेकंड फ्लोअरला आहेत. फर्स्ट फ्लोअरला आहेत, त्या फर्स्ट फ्लोअरला मॅचचा आनंद घेत आहेत. त्याच्यावरती गेलो तर सेकंड फ्लोअरला आहेत. सेकंड फ्लोअरला पुन्हा मॅचचा आनंद घेत आहेत. थर्ड फ्लोअरला भरपूर जण आहेत, ते या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे बिल्डिंग मध्ये देखील आता चाहते वर्ग आहेत, त्या मॅचचा आनंद घेताना पाहायला मिळत आहेत. हरेश्वरजी घरं त्यांना विनंती असेल, आपल्या शुभ असे आदरणीय व्यक्तिमत्व महेशजी सुदाम पाटील साहेबांचा सन्मान, तो सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाणार आहे. विनोद दादा यांचे आपण पाहिलं तर बंधू आहेत. कॅमेरा आपल्या दिशेने येईल जिथे व्यासपीठावरती होते सन्मान. आज महत्वाचा मोलाचा वेळ आदरणीय सन्माननीय महेशजी पाटील साहेबांनी मात्र या ठिकाणी दिला आहे, त्याबद्दल त्यांचा यथोचित स्वागत सन्मान आहेत. तो मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024च्या वतीनं हा आपण पाहिलं तर सन्मान करत असताना आपण पाहू शकतात. त्यानंतर आपल्यामध्ये उपस्थित असलेले ज्याने आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट दिले आहेत, ते आदरणीय व्यक्तिमत्व आपण पाहिलं तर निलेश दशरथ पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती. निलेश पाटील साहेबांनी विनंती करतो, सर आपण पुढे यावं, आपला सन्मान या ठिकाणी केला जाईल. आणि सन्मान करण्यासाठी मी पुन्हा हरेश्वर दादा यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. जे मॅन ऑफ द मॅचचे ज्या जर्सी आपल्याला मिळालेल्या आहेत, त्या मात्र ज्यांच्या माध्यमातून मिळालेले आहेत, ते हे व्यक्तिमत्व सध्याच्या घडीला आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. सन्मान चिन्ह देऊन या स्पर्धेचे आठवण म्हणून आपण सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान या ठिकाणी पाहू शकतात. थँक्यू, मनापासून आपले आभार आहेत. आपण दिलेलं सहकार्य स्पर्धेसाठी नेहमीच महत्त्वाचं आणि मोलाचं राहिलं आहे, त्याबद्दल आपल्या मनापासून आभार आहेत. मॅचला सुरुवात होईल, तुकाराम सर आहेत पुन्हा जॉईन होणार आहेत. आणि ज्यांनी आपल्याला मैदानासाठी सहकार्य केलं, मैदान उपलब्ध करून दिलं, ते आदरणीय व्यक्तिमत्व
अतुल पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती त्यांचाही येतोचे स्वागत सन्मान केला जाणार आहेत. मी पुन्हा एकदा हरेश्वर दादांना विनंती करेन, हरेश्वर दादा आपल्या शुभ हस्ते सन्मानित केलं जाईल. आदरणीय व्यक्तिमत्व समाजसेवक अतुल पाटील साहेबांचा सन्मान आहे. तो सन्मान सध्या या व्यासपीठावरती होते. कॅमेरामॅन आहेत इथून कॅमेरामॅन दृश्य कॅप्चर करतात. स्टेजवरती सध्या व्यासपीठावरती सन्मान होतोय. आदरणीय अतुल पाटील साहेबांचा सन्मान आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित असलेले मान्यवर आदरणीय प्रवीण जगन्नाथ पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचंही आपण येतोचे स्वागत सन्मान करूयात. मी पुन्हा हरेश्वर दादा यांना विनंती करेन, आपल्या शुभ हस्ते प्रवीण जगन्नाथ पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर आदरणीय व्यक्तिमत्व प्रवीण नारायण पाटील साहेबांचा सन्मान या ठिकाणी होणार आहेत. मी हरेश्वर दादांना पुन्हा विनंती करेन, आज तुम्हाला जास्त बिझी व्हायचंय. प्रवीण नारायण पाटील साहेबांचा सन्मान होतो या ठिकाणी. सन्मानही खूप महत्त्वाचे आहेत, कारण की मान्यवरांनी दिलेली वेळ संपूर्ण स्पर्धेसाठी महत्त्वाची आहे. जाऊयात माझ्या दृष्टीने कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा तुकाराम सर जॉईन होत आहेत. धन्यवाद धनंजय. मॅचच्या दिवशी जाऊया. टार्गेट आहे तिथून सेट झालंय 27. 27चा पाठलाग करायचा आहे. दोन्ही टीम प्रयत्न करता फायनल मध्ये जायचंय. आपल्याला फायनल मध्ये प्रवेश करायचा आहे. एका बाजूला सिद्धार्थ आहे तर दुसऱ्या बाजूला मनीष. सिद्धार्थ स्ट्रायकर इनलाय. मागच्या वर्षीचा फॉर्म आपण पाहिला होता, खास करून सिद्धार्थचा सिद्धूचा या स्पर्धेमधला. आणि आताही टीम प्लेयर तेच अपेक्षा करते की सिद्धूचा फॉर्म सिद्धार्थचा फॉर्म यावा. तर दुसऱ्या बाजूला टीम रेडी आहे. अष्टविनायक विरार. जसा खेळ त्यांनी साहेबाच्या अगेन्स्ट केला, साहेबाच्या टीमला जसं रोखलं होतं 20 वरती रोखलं होतं, आता त्यांना 26 डिफेंड करायचे आहेत. 26 डिफेंड करायचे आहेत. त्याची चर्चा मैदानावरती चाललंय. स्ट्रायकरला फलंदाज रेडी होतोय. हा कोटप्याचा चेंडू होता, ताकद झोकली होती. चांगली फिल्डिंग तिथून फील्ड करतोय. एक रन या चेंडूवरती पूर्ण. गुरुदत्त क्रिकेट क्लबच्या माध्यमातून मनवेलपाडा प्रीमियर लीग अर्थात MPL सीझन 4चा असा क्लायमॅक्सच्या ठिकाणी चाललोय आपण. इथून फायनलचा मॅच बाकी आहे. सॉफ्ट टेन खेळलाय. क्लायमॅक्सच्या ठिकाणी चाललोय, उत्तरार्धाकडे चाललोय. मागचा मॅच आपण 24-24चा मॅच रंगला होता आणि तो शेवटच्या क्षणी रेहांत दुर्गेश 11 टीमनं आपल्या बाजूला झुकवला होता. हा मॅच बघूया. त्या फायनलच्या मॅच मध्ये दुर्गेश 11 रेहांत दुर्गेश 11शी खेळण्यासाठी कोण रेडी होतोय? टीम प्लेयर्स की अष्टविनायक विरार. अजून एक रन. स्ट्रॅटेजी बघा, मागच्या मॅच मध्ये स्ट्रॅटेजी पाहिली तर आता थोडीशी. आणि स्कोर जसा खाली येत चाललाय ना, म्हणजे मागे एकदा 38चा जवळपास पाठलाग होत होता, 34चा पाठलाग होत होता, एकदा 29 पर्यंत पोहोचलं होतं. त्यावेळेला या मिकी माऊथला मजा आली होती. आता स्कोर छोटा चालला तर ते पण आराम करत होते. स्कोर 27चा पाठलाग करायचा आहे. आणि 6 धावा फलकावरती आहेत. स्कोर जाऊन पोहोचलाय 6 वरती. दोघांनाही वाटते बाबा एकदाच काहीतरी बाउंड्री किंवा विकेट जाऊ द्या, म्हणजे आम्हाला नाचायला भेटेल. पण चांगला क्लास त्यांनी दाखवलाय खऱ्या अर्थानं. गेले 3 तास झाले आपण यांना बघतोय. 3 तासाच्याहून वरचा काळ झालाय. हे दोघे आपला आर्ट्स कला पेश करतात. आणि काही जण त्यांना सांगतात बाबा कपड्याला केवढी धूळ लागले, पण टेन्शन नका घेऊ. कारण बघा सर्फ एक्सेलची ॲडव्हर्टाईज काय सांगते, कुछ अच्छा होता है तो दाग लगते है तो दाग अच्छे है. तसं तुम्ही चांगली कला पेश केलेत, त्याच्यामुळे तुमच्या कपड्याला दाग लागले तरी टेन्शन नका घेऊ. हे दाग भी अच्छे है.
सर्फ एक्सेल आहे आपल्याकडे आणि त्या सर्फ एक्सेल मध्ये आपण कपडे नक्कीच साफ करू. पण चांगली कला तुम्ही पेश केलेली आहे. सिद्धूच्या फॉर्मचा उल्लेख केला होता चौकार. उठल्यावरती बघा पहिल्याच्या काळी ना अल्केश पहले सुबह सुबह माँ बाप के पैर छू के निकलते थे, अब मोबाइल की बैटरी फुल करके निकलते. हाच फरक झालाय. पहिला सकाळी सकाळी आई वडिलांचा आशीर्वाद घेऊन बाहेर निघायचा, आता मोबाईलची बॅटरी फुल करून निघतात. आज तेवढा काय फरक आता सध्याच्याकडे, कारण जास्त टेन्शन मोबाईलचं आहे ना. आता स्कोर जाऊन पोहोचलाय तो 12 वरती जाऊन 10 पोहोचलाय. आयुष्य बदलत चालले कारण पिढी बदलते, मग नवीन नवीन टेक्नॉलॉजी येते आणि ती टेक्नॉलॉजी पण आता आपण पाहतोय. आणि प्रत्येक जण आता फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवरती बिझी झालाय. तिथून रील बनवण्याच्या प्रयत्नामध्ये होतोय. दुसऱ्या ओव्हरचा खेळ चाललाय. स्कोर जाऊन पोहोचलाय 13. पाठलाग आहे 27 धावांचा पाठलाग आहे. सिद्धू अर्थात सिद्धांतच्या बॅटमधनं एक 4 पाहिलाय. डॉट बॉल ना मॅच थोडासा रंगतदार करणं, एक बाउंड्री ना एक चौकारणं, समीकरण थोडंसं बदललंय पण इतकं नाही बदललंय की मॅच एकतर्फा होईल. हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. चेंडू घेत 1 रन. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 14-14 आणि 2 मध्ये करायच्या आहेत त्या 13 धावा. जॉईन झालेले आहेत. सगळ्या संघांचं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. सेमीफायनल 2चा सामना प्लेयर्स विरुद्ध अष्टविनायक विरार. परंतु अष्टविनायक विरार यांनी मला वाटते फक्त 27 धावा केलेल्या आहेत आणि 27चा पाठलाग आहे. एवढं मोठं काही आव्हान नाही कारण काही प्लेयर्स संघाचे 2 बलाढ्य फलंदाज मैदानात सिद्धू आणि मनीष दोघंही अजून आक्रमक भूमिकेमध्ये आहे. 2 दिवसापासून ते आक्रमक भूमिका आपल्या संघासाठी बजावतात. हा म्हणजे तुम्ही उल्लेख केला प्लेयरच्या खेळाडूंचा. आता प्लेयरच्या नावामध्ये पण खेळाडूच आहे ना. एक विकेट ज्यावेळेला प्रशांत आठवडे आणि आम्ही कॉमेंट्री करतो त्यावेळेला ते नेहमीच सांगतात आम्ही खिलाडी नाही, आम्ही गेम चेंजर खिलाडी चाहिए. गेम चेंजर खेळाडू पाहिजे, जो मॅचला बदलेल, मॅचला थोडासा टर्न करेल असा खेळाडू नक्कीच पाहिजे. आणि मी व्हॉट्सअपचा आणि फेसबुकचा उल्लेख का केला कारण एकमेकांना मेसेज पण करतात ना. नक्कीच प्रत्येक तसाच करतो. आजच्या युगामध्ये मोबाईल हा फार महत्त्वाचा झालेला आहे. दादाने म्हटलं की आईबाबांचे चरण नाही सकाळी धरत, पण मोबाईल दात न घासता मोबाईल पाहिला जातो, तो असा सर्वांचा प्रिय लाडका मोबाईल. मोबाईल प्रत्येकाचा म्हणजे जीव का प्राण आहे. आणि सगळ्यात जास्त टेन्शन केव्हा येते माहिती आहे का? मोबाईलची बॅटरी 10% येते ना, लाईट जाते, जीव कासावीस होतो प्रत्येकाचा. मोबाईलची बॅटरी डाऊन हो किंवा नाही हो, पण ह्या मैदानामध्ये मात्र नक्कीच बॅटरी सगळ्यांची प्रेक्षकांची चार्ज होईल. ती प्लेयर संघाचे जे 2 फलंदाज आहेत ते बॅटरी चार्ज करतात प्रेक्षकांची देखील. बघूया, मॅच आहे दोन्ही बाजूला अष्टविनायक आहे. चला चर्चा तिथे होईल, चर्चा मैदानावरती चाललंय. काय घडणार, काय बिघडणार या मॅच मध्ये. सॉफ्ट हँड खेळलाय, 1 रन. स्कोर जाऊन पोहोचलाय तो 17-17. आता चेंडूचा खेळ राहिलाय 9 मध्ये करायचे त्या 10. सर सिद्धार्थ वाबर्दे मी असं म्हणेन की ह्या मैदानावरती तो फार चांगला बॅटिंग करतोय सिद्धू. कारण काय ह्या मैदानावरती काही जादू आहे की नाही माहीत नाही, पण तो ह्या मैदानावर त्याची जादूई करतोय. सिद्धार्थ वारंग जो दाखवतो मैदानात आपला रंग, जो होऊनी बेधुंद आणि बॅटिंगचं दाखवतोय वेगळाच ढंग, असा सिद्धार्थ वारंग. पाहूया. आणि तुमच्या भाषेमध्ये सांगायला काय की सिद्धार्थ वारंग नाही, सिद्धार्थ वाह तुझा कसा रंग, वाह वाह कसा रंग, तसा वाहवत चाललाय. पण मॅच बघा
आता मॅच असा चालला की याला मॅच सुद्धा असा होता बघा 12-12, 10-10, 9-9, 8-8, 6-8 मॅच तसा रंगला होता. आणि आता सध्याच्या घडीला मॅच रंगलाय 8 चेंडूचा खेळ आहे आणि स्कोर पाहिजे तो 9. म्हटल्यामुळे मराठी भाषा जशी फोड होते की वारंग आणि वाहरंग, तसाच सिद्धार्थ वारंग हा ह्या मैदानामध्ये नेहमीच चांगली कामगिरी करतो. ह्याच्या आधी देखील त्याने मॅन ऑफ द सिरीज देखील या मैदानामध्ये पटकावलेले आहेत. असा सिद्धार्थ वारंग आणि त्याला साथ देतोय तो मनीष विश्वकर्मा. दोन्ही बॅटल एकदम मैदानामध्ये चांगले रंगलेले. पण बॉलिंगला कोण आहे? बॉलिंगला कोण आहे? बॉलिंग वरती आहे आता ज्याला पाहिजे एक विकेट तो अनिकेत आहे. अनिकेत आहे तिथे विकेट पाहिजे. अनिकेत आहे, एक विकेटची तलाशी आहे. 7-8चा मॅच मैदानावरती आहे. चांगला बॅटल रंगलेला आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत. पाहूया प्रेक्षकी मला वाटते सुस्तावलेल्या टाळ्या वाजून चेअरअप करा जेणेकरून दोन्ही संघांना आणि क्रिकेटर लोकांना मजा येईल. चला टाळ्यामध्ये कंजूसी नका करू. येऊ द्या येऊ द्या टाळ्या येऊ द्या. म्हटलेलं की टाळ्या वाजवल्या तर जोश निर्माण होईल मैदानामध्ये आणि तो खरंच जोश निर्माण झाला आणि निर्धाव चेंडू टाकलेला आहे तो अनिकेत यांनी. आणि मला वाटते 6-8 मागचा मॅच होता. 6-8चा मॅच होता. टाळ्यांचा आवाज येऊ द्या. का बघा हे सर्व विरारचे खेळाडू आहेत. हे सर्वच खेळाडू आपलेच आहेत. याचा पडावा न विसर. टाळ्या तर मोफत आहेत मग कशाला करता काटकसर करू नका. टाळ्या एकदा येऊ द्या. 6-8चा मॅच आहे. MPL मनवेलपाडा प्रीमियर लीग 2024चा सेमीफायनलचा मॅच. खरंच जर टाळ्या वाजवल्याने आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते याची देखील दखल घ्यायची आहे की टाळ्या वाजवल्याने आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा देण्याचं काम आपण करतोय ते मैदानातील खेळाडूंना आणि फलंदाजाला गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांना. त्यांना एखादा झोपला असेल ना तर त्याला जागा करावं लागते. आवाज द्यावा लागतो. बाबा बूट सोए को मतलब आवाज ऐसे दो कि सोए को होश आ जाए और टाळे ऐसे बजाओ कि खेळणे वाले को जोश आ जाए. ते जोश यायला पाहिजे म्हणून तुमच्या टाळ्या यायला पाहिजे. नक्कीच ह्या मैदानामध्ये जोश आता चढेलच कारण का शेवटी 6 चेंडू आणि धावा पाहिजे 8. 60 आहे. बघूया वाट कोणाची लागणार. वाट कोण दाखवणार आणि वाट कोण शोधणार. शोध चालू आहे मॅच चालू आहे. कोणाचा होईल नाही नाट आणि कोणाला धरावी लागेल घरची वाट. म्हणून हलके ना बघा वाट अशी आहे ना म्हणजे वाट दाखवणारे कमी ना वाट लावणारे जास्त आहे. तुम्ही इतरांना वाट दाखवणार बाकीचे सगळे आपली वाट लावायला टुकले. म्हणून इसलिए ना जीतने का मजा तब आता है जब सब लोग आपके हार का इंतजार कर रहे हो. मॅचला मजा आले. नक्कीच हितेश पाटील आणि जे आपल्या MCA मध्ये ज्यांची पंच म्हणून एक उत्तम कामगिरी करणारे पंच म्हणजेच गावडवाडीमधली विरारमधील एक उत्तुंग व्यक्तिमत्व संदीपजी गावड यांचं आमच्या मैदानावरती हार्दिक हार्दिक स्वागत. आणि मला वाटते धावचीत झाला असता परंतु रोखलेला एका धावावरती. 4-6चा मॅच आहे. आता डेव्हलपमेंटला गेलं तिकडे पण 60-40चा मार्जिन असतो. तसं मॅच आहे आता 60-40 वाला मॅच आहे. 4 चेंडू आहे 6 धावांची आवश्यकता. 60-40 वाला मॅच मैदानावरती आहेत. संदीप गावड आहे त्यांना माहिती आहे आता मैदानावरती उभं राहिलं तर अंपायरला किती टेन्शन असते. अंपायरला टेन्शन असते. MCA मध्ये आता ते पंच आहेत पण पुढे जाऊन ते BCCI मध्ये देखील पंचगिरी करतील आणि विरारचं नाव रोशन करतील. त्यांना आमच्या शुभेच्छा असतील त्यांच्या वाटचालीसाठी. नक्कीच रंगलेला सामना. 6 चेंडू आणि 8 धावा पाहिजे होत्या. पाहूया समीकरण काय रंगले. बॉलिंगला 4-6 आणि सिद्धू वार रंग. सिद्धूचा वार रंग. अशी गाणी येतात असेच फेसबुकवरती. आता एकमेकांना मेसेज पण असं करतात ना. एक वेळा मेसेज म्हणजे भेटायचं असलं तर मेसेज करतात. मी टिकटॉक केला आणि तू फेसबुक करा जा मिलना आहे तो व्हॉट्सअप पे आजा असे पण मेसेज करतात काही काय. नक्कीच की मी नाही त्यातली कडी लावातली न्यारीचं दादाची तरा. आणि मी तर सांगतोय का प्लेयर संघाचा हुकुमाचा एक का सिद्धांत वारंग खरा. या मैदानातील सिद्धांत वारंग खरा एक चांगला बॅटर ह्या मैदानामध्ये. आणि शेवटी मला वाटते 3 चेंडू राहिलेले आहेत आणि 2 धावांची आवश्यकता आहे. पाहूया सिद्धांत वारंग आपल्या संघाला विजयाच्या दिशेकडे नेतोय की पराजयाकडे. परंतु आता बॅटल मला वाटते सोपं झालेलं आहे की 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता आहे.
3-2 3-2 3-2 मागच्या 2 मॅच झाल्या तसे 2-2 3-2 2-4 1-2 मागचे 2-3 मॅच याच पद्धतीने झालाय. काळजाचा ठोका चुकवणारे, हृदयाची धडकन वाढवणारे, हार्टबीट वाढवणारे, हार्टबेल नेल बेटिंग मॅच मागच्या 2-3 मॅच झालाय. आता 2-1 मागचा मॅच पण असाच होता. 2-1 चा मॅच होता. आता पुन्हा एकदा रेडी होतोय बॉलर. खर तर 2-1 आणि कोण करेल ओव्हरटेक ह्या मॅच मध्ये पाहूया. अतिशय रंगलेला हा सामना. 2 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता आपल्या संघाला जिंकण्यासाठी आणि तो मला वाटते फायनल मध्ये दाखल होईल आणि तो खेळेल. आणि अल्केश नक्कीच तुम्ही उल्लेख केला आता कोण करेल ओव्हरटेक. पण आता जमाना आहे ना प्रत्येकाला टेक ओव्हर करायला लागलाय. कोण छोटा असला का त्याला टेक ओव्हरच करतात. ओव्हरटेक नाही कोण करत, टेक ओव्हर करतात. तसं आता मॅच आहे. आता हा ओव्हरटेक वाला मॅच आहे, टेक ओव्हर वाला मॅच आहे आणि येणारा चेंडू या मॅचचा बॉल आहे. या मॅचची दिशा ठरवणारा, कुठल्या दिशेला जाणार, कोणाची काय दशा होणार हा बॉल आहे. 1 डॉट बॉल, 1 रन फायनल मध्ये प्रवेश केलाय टीम प्लेयर.